नमस्कार फ्रेंड्स, एक मी ब्लॉगच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण ट्राय केलेत रवा आप्पे आणि सांबार। चला मग जाणून घेऊया रेसिपी। रवा आप्पे बनवण्यासाठी मी घेतले भाज्या, कांदा, टमाटा, लसूण, मिरची आणि कढीपत्ता बारीक कापून घेतला आहे। आप्पेचं भांडं जे आहे हे मी मिशोमधून मागवलं आहे, जे खूप छान आहे, स्वस्त आहे आणि अफोर्डेबलही आणि मस्त आहे। जे फर्स्ट ट्रायलसाठी मागवलं आहे। ह्याचं हे ढाकण आहे, वरती हँडलही आहे, त्याला ऑइलिंग ब्रश मागवला आहे। ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते। एक मोठी वाटी रवा घेतला जाडा, त्याच्यामध्ये एक वाटी आपण दही मिक्स करूया आणि थोडंसं पाणी घालून ह्याला मिक्स करून घेऊया। आता सध्या थोडंसंच पाणी घातलं आहे आणि सेंधा मीठ घालून हे छानपैकी ह्याला मिक्स करून घेते। मीठ घालून ढाकण देऊन एक मिक्स करून ह्याला 10-15 मिनिटांसाठी ढाकून ठेवलं आहे, जेणेकरून दही आणि रवा एकजीव होईल। आता बघू शकता की रवा आणि दही हे एकजीव झाले आणि खूप सॉफ्ट आहे। बॅटर जे आहे थोडं घट्ट आहे। आता सध्या इनो टाकला आहे हाफ चमचे आणि थोडं पाणी घालून ह्याला छानपैकी मिक्स करून घेऊया। बॅटर आपल्याला जास्त घट्टही नाही ठेवायचं आणि जास्त पातळही नाही करायचं आहे, मीडियम ठेवणार आहोत आपण। ह्याला छानपैकी असं मिक्स करून घेतलं आहे, जेणेकरून इनो सगळं एक मिक्स होईल। जे आपण भाज्या घेतल्या होत्या कटिंग करून, आता आपण त्या भाज्या टाकून घेऊया। पाणी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार याच्यामध्ये टाकू शकता, भाजी तुम्हाला हवी ती त्यानुसार घेऊ शकता। मी फक्त सध्या कांदा, मिरची, लसूण, कढीपत्ता आणि टमाटा घेतला आहे। सो हे सगळ्या भाज्या आपण याच्यामध्ये आता टाकून घेणार आहोत। तुम्ही आप्पे रवा आप्पे जर ट्राय केला असेल आणि तुमची रेसिपी कशी झाली आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आम्ही ही फर्स्ट टाईम ट्राय करतो आहे। सो घरगुती हे मसाले टाकून घेऊया, धने पावडर, हळद, तिखट आणि गरम मसाला, थोडंसं जिरं घालणार आहोत। सगळं बॅटर आता आपण एकजीव करून घेऊया, जेणेकरून मसाले आणि भाजी सगळे एकत्र होतील। बॅटर जर तुम्हाला जास्त घट्ट वाटलं तर थोडंसं पाणी घालू शकता। माझं बॅटर घट्ट झालं म्हणून थोडं पाणी घातलं आहे। छान असं सॉफ्ट आणि मिक्स करून घेतलं आहे। पॅन ठेवला आहे गरम करायला, याच्यामध्ये ऑइल करून घेतलं आहे। माझ्याकडे छोटी पळी आहे, त्याच्या अंदाजाने सगळ्या साचेमध्ये एक एक पळी ही टाकून घेतली आहे। आप्प्यांचं साहित्य 10 मिनटं ढाकून ठेवलं आहे। वरती तर छान दिसते, पण तुम्ही बघू शकता आमचे पहिल्यांदा फेल झालं आहे, कारण आप्पे थोडे खाली चिटकलेत। काही नाही, पण असंच ट्राय करतच रेसिपी आपण शिकतो आणि अशाच प्रकारे एक्सपिरियन्स आपला नवीन ट्राय करायला। तर अशा प्रकारे पुढचे सगळे सेशन आमचे छान झालेत। काही आप्पे आमचे खूप मस्त झालेत, गोलमटोल, आणि काही थोडेसे फसले गेलेत, पण हेल्दी नाश्ता, घरगुती नाश्ता आणि इतका छान टेस्टी आणि चविष्ट झाला आहे। सांबार बनवला आहे मम्मीने, जो आदल्या दिवशी सांबार बनवून ठेवला होता, ह्याची रेसिपी नक्की अपलोड करेन। तर अशा प्रकारे आपली रेसिपी झाली रेडी, सॉफ्ट, क्रिस्पी आणि छान खुसखुशीत। तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा, आणि तुमचाही एक्सपिरियन्स आप्पे बनवण्याचा कसा राहिला आहे हे नक्की सांगा, आणि रेसिपीसाठी काही सजेशन असेल तर नक्की सांगा। थँक्यू।